हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 5:45 आणि आज पण उशीरच झाला उठायला. रोजचंच होतं म्हणा ते, पण आता थोडं बोललं व्हिडिओ वगैरे करायचं आहे म्हणून व्लॉग बनवायचं आहे म्हणून थोडं विचार करतो लवकर उठावं. होतच नाही, 1 वाजला झोपायला, पण रात्री काय उठणार लवकर. असो, आज भाजी फ्रीजमध्ये बघितली तर भाजी काहीच नाही. मग काय आहेत बटाटा वडा बटाटा वडा नाही, बटाट्याची भाजी. बटाटे कुकरला लावले, तोपर्यंत म्हटलं पीठ वगैरे करून घेतलं. गरम पाणी मी केलेलं केटलमध्ये, ते पीठमध्ये थोडंसं ओतून ठेवलं. तोपर्यंत गरम पाणी आंघोळीला ठेवलं एक साईडला, कारण की आमच्या दोघांचा एकच टाईम म्हणजे बोलतात ना घाई होते. मला पहिलं पाणी एक ठेवून एक गरम होईन, एक राऊंडमध्ये गरम होऊन जातं, म्हणजे मला पण नंतर सेकंड राऊंड मिळेल. आणि थंडी तर एवढी पडलेला, त्याच्यामुळे एवढी सर्दी होते मला की मी रात्री 2दा-3दा उठली पाणी पिण्यासाठी म्हणून. आणि इथे पण मी पहिलं गरम पाणी घेतलं पिण्यासाठी, तो असं पीत राहिली. नाही तर एकदम हालत एवढी बेकार होते. थंडी जेवढी पडली तेवढी सर्दीचा मला प्रॉब्लेम आहेच. परत मग पाणी ओतून ठेवलेला भाकरीच्या पिठामध्ये, तिथे परत मग बोललं भाकरी बनवून घेतल्या. गरम पाणी होतं ना म्हणून बोललं थोडं ठेवते, थंड होत चटका बसतो हाताला माझ्या, म्हणून मला जाऊ दे. भाकरी नंतर पाणी प्यायल्यानंतर आली भाकरी बनवायला. आणि मी विचार करते 2 भाकरी, तर माझ्या 4 भाकरीचाच पीठ माझ्याकडून नेहमी होऊन जातं. शेवटी 2 ठेवल्याच. आणि इथे पण माझं थोडं झालं, माझा फोन स्टोरेज फुल होता, व्हिडिओ स्टॉप झालेला. मग हे मी मिस्टरांच्या फोन घेतला आणि तिथे व्हिडिओ बनवलं भाजीचं. मग एवढं फार उशीर असं झालं ना की पुढचं मला व्हिडिओ बनवायला मग टाईमच नाही भेटला अजिबात. त्यात आमच्याबरोबर आज एवढा मोठा घोळ झाला. म्हणजे आम्ही गेलो घरातून, मी निघाली 7 वाजता बरोबर, पण आम्हाला एवढा ट्रॅफिक मिळाला जिथे आम्ही 25-20 मिनटामध्ये पोचतो भिवंडीला. आज आम्हाला 7:30 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत 11 वाजले पोचायला, कारण की कुठेतरी कंटेनर पलटी झालेलं, ॲक्सिडेंट झालेला आहे. एवढं त्या रोडवर झालं का ट्रॅफिक एवढा मिळतं ना पावसाच्या वगैरे, जिथे 20-25 मिनटात आम्ही कधी पोचतो, तिथे आज आम्हाला 11 वाजले बसमध्येच. मज्जा पण आली की खाऊ वगैरे, वडापाव आणत होते, कोण नाही कोणतरी पोरं जाऊन चिप्स आणत होते. पण एकदा होतं ना की आपण एकदम फ्रेश माइंडने सकाळी एकदम फ्रेश होऊन जातो, आणि रस्त्यात असा हा टाईम गेल्यावर ना अख्खा मूड खराब होतो तिकडे मग कामावर जाताना. पण काय करू नाही शकत, ऑप्शन नव्हते, सगळेच अटकलेले म्हणा. शेवटी पोचलोच 11 वाजता. 11 वाजता चहा नाश्ता केला. मग काय जेवायची इच्छाच नाही. आमचं 12:30ला लंच टाईम होतो, पण आम्ही काय केलोच नाही, आम्ही कोणीच जेवलो नाही लंच टाईमला. आम्ही सरळ 2:30 वाजता टी टाईमला जेवायला गेलो मग वरती कॅन्टीनमध्ये. तिथून कॅन्टीनमध्ये जेवल्यावर परत ते संध्याकाळी असं झालं की येता मग आम्ही नाश्ता नाही केला, थोडा उशीर झालेला म्हणून. मग घरी सरळ मी येता घेतो आम्ही कधी असं नाश्ता वगैरे, पण काय आज भूकच नव्हती. 2:30 वाजता जेवून काय जेवणार परत. हा बघा इथे तुम्हाला दिसेल एवढा ट्रॅफिक लागलेला, एवढं ट्रॅफिक होतं. हे थोडंसं ह्याच्यामध्ये काय घेतलं आहे परत बस. मग तिथे आज मंगळवारचा बाजार असतो इथे. हे ना कशेलीमध्ये एक मैदान आहे, तिथे ना दर मंगळवारी असा मोठा बाजार असतो. तिथे म्हणजे सर्व भाज्या, कपडे, तुम्हाला काही प्लास्टिकचं असतं ते भांडे वगैरे, म्हणजे अशी कोणतीच वस्तू नाही जी इथे मिळत नाही, सगळं इथे मिळतं. भाज्या मी तर मग एकदाच आठवड्याच्या घेऊन ठेवते, पण आज माझ्या थोड्या होतं म्हणजे बोलतात ना कडधान्य वगैरे प्लॅन होता, म्हणून मला 2च भाज्या घेते, 2-3च. हे खूप मोठं मार्केट भरतं इथं. पावसाचा खूप घोळ होतं, पण असं आता पाऊस नाही बोलल्यावर ठीक आहे. हे मी आली घरी कारण की भरपूर उशीर झालेला. मिस्टरांना पण जायचं होतं, रिटर्न ॲमेझॉनला जातात ते. मी फटाफट आलो. आज माझी मुलगी पण आजीकडे गेले, तिला येता सोडून आलो आजीकडे तिच्या. मग मी ठीक आहे, आज मला ती नाही आहे, मला थोडीशी कामं होतील माझी. म्हटलं ठीक आहे. ते भाज्या ठेवल्या, हे लगेच निघाले. 5-10 मिनटं पण नाही थांबला माणूस. चेंज केलं आणि निघाले. आणि इथे आमची थोडीशी मस्ती चालू होती, मला व्हिडिओमध्ये घे, तुझं जास्त व्हिडिओ व्हायरल होईल का, तो असं चालतं त्याचं. असं जाता पण मला त्याचं तेच चालू आहे. शेवटी मग इथे म्हटलं थोडंसं वेळ टी व्ही लावते, चहा बनवते तोपर्यंत, कारण की मला तर चहा लागतं. असं किती वेळा विचार केला की चहा नको. योगा कधी होतं, मग योगा आपण करतो, ह्या सगळ्या गोष्टी करते, मग परत चहा पियाचं. त्यात सगळेजण बोलतात मला चहा नको पिऊ, मग तू काय करणार, पण त्याला पाहिजे, जात नाही.
त्यांना तर मिस्टरांना म्हटली चहा पिऊन जा, पण त्यांना खूप उशीर झालेला. मग म्हणले ठीक आहे तुम्ही जावा, मीच पिते चहा. चहा ठेवला. मग बोलले तोपर्यंत त्यात सर्दी पण खूप झालेली, म्हणून मला ना सर्दी असल्यावर असं वाटतं चहा प्यावा, सारखं सारखं चहा प्यावा. एक तर प्रॉब्लेम असतोय, असं वाटतं की मला बारशामध्ये कोणीतरी ते देऊन गेले माझ्या. थोडीशी थंडी पडली काही आपल्याला सर्दी व्हायलाच पाहिजे. इथे मी थोडंसं असंच काय आणलेल्या भाज्या वगैरे बघता तर मेथी मी काढली, म्हटलं थोडीशी चहा पिता पिता साफ करून घ्यावी. कारण की मी सगळ्यात पालेभाज्या खायला मज्जा जेवढी आहे तेवढं साफ करायला एवढा वैताग येतो. मी पहिलं कधी कधी माझ्या सासूकडे देऊन येते, द्यायची 2 घ्यायची जोडी, एक त्यांना एक मला, मग त्या साफ करून ठेवायच्या. इथे आजकाल काय झालं आहे ना, आमचा वेळ लागला आम्हाला क्राईम पेट्रोलचं. हर गोष्टी जेवताना क्राईम पेट्रोल, झोपताना ते आमचं टी व्हीवर कंटिन्यू चालूच असतं दोघा नवरा बायकोंचं. ते थोडं मग कसं असं मोबाईल मी साईडलाच ठेवायचे. आता तर व्हिडिओ चालू आहे मोबाईलवर म्हणून ठीक आहे रेकॉर्डिंग, पण क्राईम पेट्रोल चालूच आहे आमचा आता. आणि आज त्यात मुळात माझ्याकडून 4 भाकरी झालेल्या. मी बोललेली मी 2 घेऊन गेले, मिस्टर टिफिन घेऊन जात नाही. त्यांना किती वेळा म्हटली घेऊन जावा, नाही घेऊन जात. मग इथं 2 एक्स्ट्राच होत्या चपात्या, भाकरी. मग 2 भाकरी आणि भाजी होती, म्हणून थोडंसं बोललं सोयाबीन भात लाव. सोयाबीन असं काय एवढं हे नसतं. कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, कसुरी मेथी, थोडेसे अख्खे मसाले टाकते, गरम मसाला, हळद, तिखट, तांदूळ, झालं सोयाबीन. आणि माझी चुकी झालं, मी त्या अँगलनी बरोबर घेतलं, मी ह्या साईडला ठेवलं की इथून चांगला व्हिडिओ, पण इथून व्यवस्थित नाहीत बघितलं. आणि इथे झाली माझी गडबड. माझं स्टँडला हात लागतो आणि तो फोन पडतो, स्टँड बरोबर फोन पडतो त्या सिंकमध्येच नेमकं, कारण की मी सिंकला वरती सिंकच्या वरती ठेवलेलं. ते जाऊ दे. असं मला ना एक सवय, मला चिकन मसाला खूप आवडतो जेवणांमध्ये टाकायला. सर्व भाज्यांमध्ये चिकन मसाला, तो मीठ मसाला असतो. गरम मसाला जरी वापरला तरी 2 आहेतच. ते झालं. हे मी कसुरी मेथी टाकली इथे आता सिम्पल. माझ्या मिस्टरांना सोयाबीनचं भाजी असो या काही सोयाबीनचं असं खूप आवडतं सोयाबीन. मला फार तेवढं काय आवडत नाही. 2-3 अशा गोष्टी आहेत जे त्यांना आवडतात, ते मला अजिबात आवडत नाही. हे झालं माझं इथे गडबड. इथे माझी मुलगी आली मम्मीकडून, तिथून आली. मग ती मला ते सारखं बोलते, मम्मी आम्हाला स्कूलमध्ये शिकवलं आहे. मला बोल शिकवलं आहे तर सांग जरा. मग ती ते ओम भूर्भुवः स्वहा बोलत होती. बस असंच तिच्याबरोबर थोडासा मग टाईमपास केला. मग नंतर आम्ही थोड्या वेळानंतर आमच्या फर्स्ट फ्लोअरवर काका आहेत, त्यांची ॲनिव्हर्सरी होती म्हणून आम्ही खाली गेलो. त्याच्यानंतर थोडंसं केक कटिंग वगैरे झालं मग आमचं. बस आजचा दिवस हेच होता. आजच्या दिवसात अर्ध्या गोष्टी तर नाहीच मला करायला काय भेटल्या कॅप्चर करायला, कविताचे व्हिडिओ टाकायला वगैरे, पण थोडं होत होतं. हे पहा. बाय बाय, गुड नाईट.